जिन बच्चों ने, जिन टीचर्स ने अपने साइंस प्रोजेक्ट यहाँ डिस्प्ले किए थे, कल उनका इवैल्यूएशन हुआ। अंजुम जिसने बहुत अच्छे से पूरी डिटेल आपके सामने पेश की, उसका रिजल्ट यहाँ पर आज अनाउंस होगा। उसी प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी का सोशल एक्टिविस्ट है। हम जिस स्कूल में ये साइंस एग्जीबिशन मुनक्किद कर रहे हैं, उस स्कूल को जो संस्था चलाती है गोंडी एजुकेशन सोसाइटी, आप उसके एक फाल रुकन हैं। मैंने देखा है कि 3 दिन पहले से जो प्रोग्राम शुरू हो रहा था हमारा फर्स्ट डे, उससे 2 दिन पहले से सर एक्टिव है। डेली सर आते हैं, रिपोर्ट लेते हैं और सर पूछते हैं क्या चाहिए, क्या प्रॉब्लम है, और वो प्रॉब्लम का सलूशन हमको दे रहे हैं। तो सर आपका जो कंट्रीब्यूशन हमें इस साइंस एग्जीबिशन को मुनक्किद करने के लिए रहा है, होलहार्टेडली सर ने हर चीज़ हमने जो एक्सपेक्ट किया था उस एक्सपेक्टेशन से ज़्यादा सर ने कोऑपरेट किया। मैं सर का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ और सर के लिए कहता हूँ कि जिस बज़्म में सागर हो, न सहबा हो, न खम हो, रिंदों को तसल्ली है कि उस बज़्म में तुम हो। थैंक यू वेरी मच सर। क्योंकि ये एम ईस्ट वार्ड का 52nd वार्ड साइंस एग्जीबिशन है। एम ईस्ट वार्ड मुंबई नॉर्थ के अंडर आता है। मुंबई नॉर्थ को हेड कर रहे हैं डॉक्टर मुश्ताक शेख, यानी वो हमारी फैमिली के हेड है। मैं चाहता हूं कि हमारी फैमिली के हेड इस स्कूल के हेड को फेलिसिटेट करें। डॉक्टर मुश्ताक शेख सर, प्रेसिडेंट ऑफ द फंक्शन, विजय पटवर्धन सर को फेलिसिटेट करेंगे। पटवर्धन सर, यस सर। थैंक यू सर। थैंक यू वेरी मच। अब महफिल में 4 चांद लगाने के बावजूद, महफिल में 4 चांद लगाने के बावजूद जब तक न आप आए उजाला न हो सका। आज ये 3rd डे है और हमें खुशी है कि इस 3rd डे पे जो है हमारे फैमिली के हेड, मुंबई नॉर्थ के हेड डॉक्टर मुश्ताक शेख साहब हमारे साथ मौजूद है। सर, हम आपकी मजबूरी जानते हैं, पूरे ताल्लुक का लेवल पे साइंस एग्जीबिशन चल रहे हैं और आपका हर दिन कितना मसरूफ जा रहा है ये हम अच्छी तरह जानते हैं। एक दिन में सर 3 प्रोग्राम अटेंड कर रहे हैं। उसके बावजूद भी सर ने यहाँ पर आकर हमारे साइंस एम ईस्ट वार्ड के साइंस एग्जीबिशन के प्राइज डिस्ट्रीब्यूशन को ऑनर पेश किया। हम आपका शुक्रिया अदा करते हैं। डॉक्टर मुश्ताक शेख मुंबई नॉर्थ के हेड है। आपने MPSC एग्जाम पास करके आप एजुकेशन इंस्पेक्टर का ओहदा संभाले हुए हैं। सर ने भी अपना करियर टीचिंग से शुरू किया था और टीचिंग बहुत सक्सेसफुल टीचर रहे हैं, बहुत सक्सेसफुल एजुकेशन इंस्पेक्टर रहे हैं। वेरी कोऑपरेटिव, वेरी हम्बल, डाउन टू अर्थ पर्सन। मैं रिक्वेस्ट करता हूं गोंडी एजुकेशन सोसाइटी के हेड डॉक्टर गोंडी एजुकेशन हेड के मिस्टर विजय पटवर्धन से कि वो हमारे हेड को फेलिसिटेट करें। Thank you, sir. Thank you very much. Thank you very much, sir. We are really honored today. We have with us Dr. Jayant Vasant Joshi. Dr. Jayant Vasant Joshi, he is PSc in Electronics from Pune University. He has done MSc Physics and PhD in Physics from Baba Atomic Research Center. Presently working as an engineer in BRC department. Sir, खुश आमदीद वो आए हमारी चौखट पे। बहार जिसके कदम का तवाफ करती है,
मेरा नाम खान है, आई एम नॉट टेररिस्ट। और लोग कहते हैं, मैंने कहीं पढ़ा है कि मुस्लिम कम्युनिटी से 2 चीज़ निकाल दी जाए तो क्या बचता है। तो मैं सोचा क्या चीज़ हो सकती है, बोले एक शायरी और एक खाना। तो बिरयानी और शायरी निकाल दी जाए तो क्या बचता है। तो क्या करूँ, सब मजबूर हूँ, मैं भी उससे कम्युनिटी को बिलोंग करता हूँ। तो और दोनों चीज़ें बहुत इंटरेस्टिंग है, दोनों चीज़ों को लोग बहुत मजे ले लेके खाते हैं और सुनते भी है। सो मैं रिक्वेस्ट करता हूँ कि इस स्कूल की हेड मिस्ट्रेस रंजना मैडम से कि सर को ऑनर करें। जयंत वसंत जोशी सर, डॉक्टर जयंत वसंत जोशी सर पीआरसी के अंदर जो है साइंटिस्ट है। हमारे साथ आज और दूसरी वेरी इमिनेंट पर्सनालिटी श्री पी वेणु माधव साहब मौजूद है। He has done his BTech from Nagarjuna University, ME from MNREC Allahabad, joined BRC in the Light Water Reactor Division, recipients of several DAE awards. Sir, महफिल में 4 चांद लगाने के बावजूद जब तक न आप आ सके उजाला न हो सका। थैंक यू वेरी मच सर, हमारी महफिल को उजाला बख्शने के लिए। और मैं रिक्वेस्ट करता हूँ कैनी मैडम से। कैनी मैडम हाशु आडवाणी स्कूल की हेडमिस्ट्रेस है और हाशु आडवाणी मेमोरियल स्कूल का पूरा स्टाफ सर हमारे साथ पूरे पहले दिन से कोऑपरेट कर रहा है। पहले दिन से नहीं बल्कि प्रोग्राम शुरू से पहले से कोऑपरेट कर रहा है। तो आई रिक्वेस्ट कैनी मैडम टू ऑनर श्री पी वेणु माधव। थैंक यू वेरी मच। और मुझे उन्हें आज का गेस्ट कहने में थोड़ी हिचकिचाहट हो रही है। एक्चुअली वो हमारे होस्ट है, गेस्ट के साथ बैठे हैं, ऑनर है, वेरी हम्बल पर्सन। मुस्कुराते हुए सर क्या चाहिए, सर हो रहा है सब बराबर, सर कुछ चीज़ है, किसी को बोलना है, कुछ चाहिए, HM है, ये क्लर्क है, ये राकेश है, आप बोल दीजिए उनके साथ। मेरे कहने की मेरी मुराद है मिस्टर विजय जगदाड़े, जो कि गोवंडी एजुकेशन सोसाइटी के जॉइंट सेक्रेटरी है। सोशल वर्क आप बहुत अच्छे से करते हैं और इसका सबूत कि वो टीचिंग फ्रेटर्निटी और स्टूडेंट्स के लिए कितने उत्साहक है, ये 4 दिन से मैं रोजाना देख रहा हूँ। वो आते हैं, वो कहीं भी बैठ जाएंगे, कोने पर जाएंगे, कॉर्नर पर खड़े हो जाएंगे, सर क्या चाहिए, आपको क्या चाहिए, आपको क्या प्रॉब्लम बताइए। सो सर थैंक यू वेरी मच। आपने वेरी फर्स्ट डे से जो मुस्कुराहट हमको दी थी वो मुस्कुराहट इस प्रोग्राम में नजर आ रही है आपको। तो ये आपका कॉन्फिडेंस था, अभी आपकी मुस्कुराहट थी जिसने हमारे कॉन्फिडेंस दिया और हमने इसको अच्छे से मुलाकात कर सका। थैंक यू वेरी मच। मैं डॉक्टर मुश्ताक शेख साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि सर आपको ऑनर करें। थैंक यू वेरी मच। यहाँ पर जो है केस के इंट्रोडक्शन का होता है। हमारे साथ हमारी रंजना मैडम है। रंजना मैडम जो है होस्ट है, मैं आपको कैसे कैसे वो नहीं कर रहा हूँ। थैंक यू वेरी मच मैडम। और ओवर टू यू सर। सांगू इच्छितो की सन्माननीय शास्त्रज्ञ जोशी सरांना अत्यंत घाई असल्यामुळं त्यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते आपण काही पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत। त्यासाठी ज्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी तात्काळ पुढे यायचे आणि आपला पुरस्कार घ्यायचा आहे। नंतर आपण जोशी साहेबांना ऐकणार देखील आहोत। 3 क्रमांक देणार आहोत आणि ते आहेत पॉप्युलेशन एज्युकेशनचे। तर यातील विजेते विद्यान शोभे विनयेन आणि पडुआच्या ग्रेसी विलियम मरियेन। ग्रेसी मरियन मॅडम यांना
तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जातोय पॉप्युलेशन एज्युकेशन. शास्त्रज्ञ सन्माननीय जोशी साहेब यांच्या हस्ते हा सत्कार होतोय. मरियन यांच्या समवेत आहेत मुख्याध्यापिका बिंदू मॅडम. जोरदार टाळ्या. हा असा सन्मान सोहळा खूप चालणार आहे. यानंतर द्वितीय क्रमांकावरती लोकसंख्या हवी कंट्रोल हाच यांचा ध्यास आणि आयडेलचे मोहम्मद गौस. सन्माननीय मोहम्मद गौस सर, जल्दी आइए सर, दौड़ लगाइए. मोहम्मद गौस सर. आता नाही. आणि प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचं हे पॉप्युलेशनचं बक्षीस मोहम्मद गौस सरांना. आणि प्रथम क्रमांक येतोय खर्चटलं विद्यार्थ्याला तर मन होई यांचं हळवे आणि कुमुद विद्या मंदिरचे सुनील साळवे. सुनील साळवे सर यांना प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे पॉप्युलेशन एज्युकेशनचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. ही विनम्रता प्रत्येक पुरस्कार विजेत्यामध्ये असावी हे प्रतीक आहे नम्रतेचं, चेहऱ्यावरती स्वास्य बदल. यानंतर सन्माननीय जोशी साहेबांना विनंती आहे आपण समस्त या विद्यार्थ्यांना उद्याच्या भावी शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करावं. आदरणीय डॉक्टर श्री मुश्ताक शेख सर, श्री विजय पटवर्धन, श्री विजय जगदाळे, श्री वेणुगोपाल, उपस्थित मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, या ज्ञानदानाच्या पुण्यकर्माने पावन झालेल्या भूमीमध्ये आज तुमच्यासमोर काही विषय मांडताना मला खूप आनंद होत आहे. सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटलं, विशेषतः विज्ञान प्रदर्शन म्हटलं की प्रकल्प हा आलाच. आणि प्रकल्प म्हटलं की आपल्याकडे जसं पूरग्रस्त असा एक शब्द आहे तसा प्रकल्पग्रस्त हा शब्द आहे. आणि त्या प्रकल्पग्रस्तामध्ये फक्त शिक्षक आणि विद्यार्थी नसतात तर पालक देखील प्रकल्पग्रस्त होऊन जातात. त्यामुळे प्रत्येकाला एक उत्कंठा असते की माझ्या पाल्याला काय बक्षीस मिळणार आहे. परंतु बक्षीस मिळवणं एवढंच या प्रदर्शनाचा किंवा प्रकल्पाचा उद्देश नसतो. आज या गेल्या 3 दिवसांमध्ये जे प्रदर्शन झालं तशाच प्रकारचं एक प्रदर्शन पुणे जिल्ह्यामध्ये अकुर्डे नावाचं एक ठिकाण आहे, तिथे होणार होतं. आणि तिथे ते प्रदर्शन भाग घेणारी एक विद्यार्थिनी होती, तिचं नाव अंकिता नगरकर. अंकिता नगरकरने त्या प्रदर्शनामध्ये भाग घेतला आणि ती त्या प्रदर्शनामध्ये पहिली आली. पहिली आल्यानंतर तिची निवड तालुका स्तरावर झाली. तिथेही ती पहिली आली. नंतर तिथे ती निवड आहे ती जिल्हा स्तरावर झाली. आणि जिल्हा स्तरावर प्रदर्शन असताना तिथे सर्व नियम अतिशय कडक पाळले जात होते. त्याचा एक नियम असा होता की सर्व साहित्य हे पर्यावरण स्नेही वापरलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं प्लास्टिक, थर्माकोल तिथे वापरायचं नाही. त्यामुळे तिने अतिशय ते सर्व नियम पाळले आणि तिने एक प्रकल्प सादर केला. तो प्रकल्पाची तिची कल्पना अशी होती की निरीक्षक आल्यानंतर त्यांनी ते सर्व आधी अंतररचना दाखवायची, त्याचं वैज्ञानिक सैद्धांतिक जो भाग आहे तो सांगायचा आणि नंतर स्टेपलरने ते बंद करायचं आणि पुढचं काम सांगायचं. हे काम सांगत असताना परीक्षण सुरू झालं. परीक्षण सुरू झाल्यानंतर तिच्या आधीच्या क्रमांक टेबल जवळ निरीक्षक आले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. तिचा नंबर आल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं की आपल्याला हे सांगायचं आहे, त्याच्यासाठी जे स्टेपलर आहे त्या स्टेपलर मधल्या पिना संपल्या. आता पिना जर संपल्या तरी करायचं का, त्याच्यामुळे ती थोडी गोंधळली. आणि गोंधळलेल्या अवस्थेत तिने त्या निरीक्षकांना काही उत्तरं दिली. पण निरीक्षक सुज्ञ होते, त्यांनी ओळखलं की हिला सैद्धांतिक माहिती सर्व माहिती आहे, जरी तिची तांत्रिक गोष्टीमुळे काही अडचण आली असेल तरी पण तिला त्यांनी चांगले गुण दिले. परंतु अंकिता नाराज झाली होती. ती घरी गेली
आणि ते दप्तर तसंच टाकून दिलं. गणवेश तसा आणि तशीच ती झोपी गेली. तिचे वडील घरी आले. तिने बघितलं की अंकिताचं काहीतरी बिघडलेलं आहे आणि त्यांनी अंकिताला उठवलंच नाही. अंकिता जेवली नाही, तशी झोपून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी वडिलांची ऑफिसमध्ये जाण्याची सुद्धा वेळ झाली तरी पण अंकिता उठलेली नव्हती. त्यांनी अंकिताला आवाज दिला. अंकिता उठली. तिला नेहारी करण्यासाठी, नाश्ता करण्यासाठी सांगितलं. परंतु अंकिता थोडीशी रागातच होती आणि तिला विचारलं काय झालं. बाबा मला काही विचारू नका. ती रागात होती. हरकत नाही, बाबा निघून गेले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आल्यानंतर परत बाबांनी विचारलं मला सांगशील का काय झालं नेमकं. पण तिने तो सर्व प्रसंग सांगितला. असं असं झालं, ते निरीक्षक आले आणि माझ्या स्टेपलरच्या पेन संपल्या. यात काय विशेष आहे. एका यात्रेने देव कुठे म्हातारा होतो काय. हरकत नाही, पुढच्या वेळेला सुधारायचं. तर पण विचार कर, तू ही जी परिस्थिती निर्माण झाली, ही परिस्थिती तू कशी टाळू शकली असती. बरं काय, अजून जास्तच्या पिना मी घेऊन गेले असते तर ते टाळता आलं असतं. म्हणजे हे तर सर्वांनाच सुचणार उत्तर आहे ना. याच्या पलीकडे तू विचार कर. आणि बाबा ऑफिसमध्ये निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी परत विचारलं अंकिताला. अंकिता म्हणे काय, मला आता मी ते विसरलं. नाही विसरायचं नाही म्हणे, समस्या निवारण करायचं. परत आठवण केली. 8 दिवस झाले, अंकिताला काही सुचलं नाही. परत आठवण करत असे बाबा परत ते बाबा जे होते ना ते देखील अतिशय सामान्य परिस्थितीमधून त्या पदापर्यंत पोहोचलेले होते. त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना चांगलं माहित होतं. त्यांनी तिला परत सांगितलं आता ही समस्या सोडवण्यासाठी तू काय करशील. तर त्यांनी ती समस्या परत आठवण करत राहिले. एक दिवस तिला असं सुरू होतं, दिवाळीचा सण झालेला होता आणि दिवाळीच्या सणामध्ये घराला रंग लावलेला होता. त्या पिना ज्या आहेत त्या पिनांना शेवटच्या 10 पिनांना तिने तो रंग लावला आणि तिची कल्पना अशी होती की शेवटच्या 10 पिना राहिल्यानंतर आपल्याला पूर्वसूचना मिळेल. जसं आपण मोटरसायकलला ते रिझर्व्ह असतं ना, तसं की आता पेट्रोल संपत आलेलं आहे, तसं आता पिना संपत आलेल्या आहे. परंतु त्या पिनांची जाडी वाढल्यामुळे त्या अडकून पडायच्या. समस्या काही सुटत नव्हती. तिच्यानंतर लक्षात आलं की आपल्या घरामध्ये नेलपेंट आहे. तिने तो नेलपेंट लावला. नेलपेंट लावल्यानंतर मग सुरुवातीला 2-3 पिना चालल्या आणि नंतर परत अडकलं. असा तो कार्यक्रम चालू राहिला. तिच्या एक दिवस असं लक्षात आलं की आपल्याच दप्तरामध्ये एक मार्कर पेन नावाचा पेन आहे आणि त्या मार्कर पेनने तिने शेवटच्या 10 पिनांना खुणा केल्या आणि तिची जी कल्पना होती ती वास्तवात उतरली. आणि त्या नाविन्यपूर्ण कल्पनेबद्दल त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलामांच्या हस्ते तिचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यात आला. समस्या तीच होती, अतिशय साधी होती. ठरवलं असतं तर वडील त्याला रागावले असते, परंतु वडील रागावले नाही. त्यांनी तिला प्रोत्साहन दिलं आणि ती देखील त्या समस्या तिचा पाठपुरावा करीत राहिली. त्या समस्येचं उत्तर तिच्या दप्तरातच होतं, परंतु ते शोधण्यासाठी तिला पूरक वातावरण निर्माण करावं होतं. ती समस्या जी होती म्हणजे तिची ती अडचण होती, तिने संधीमध्ये तिचं रूपांतर केलं आणि तिची निवड राष्ट्रीय स्तरावर झाली. तर हे जे आपण प्रदर्शन बघतो, या प्रदर्शनामधून आपल्याला बक्षीस मिळेल नाही मिळणार या गोष्टी वेगळ्या आहेत, परंतु याच्यातनं जे शिकायला मिळतं ते तुम्हाला अन्य कुठेही मिळणार नाही. तर बक्षिसाचा विचार न करता तुम्ही अधिकाधिक यामध्ये भाग घेत जा. असे भरपूर गोष्टी सांगता येतील. एक छोटी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. एक असाच विद्यार्थी होता आणि तो अतिशय गरीब म्हणजे कुटुंबातला. त्याचे वडील तो लोहार असतो त्या लोहाराकडे घन मारायचं काम करायचे. असा विद्यार्थ्याला काहीतरी चरित्रांसाठी काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून तो एका बुक बाइंडरकडे काम करायचा. आणि बुक बाइंडरकडे काम करत असताना इथे बुक बाइंडर करण्यापेक्षा तो वेगळा होता. तो काय करायचा, जे पुस्तक त्याच्याकडे बुक बाइंडिंगला यायचं ते पुस्तक तो वाचायचा. आणि ही आवड करत म्हणजे जोपासत असताना ते काम त्याचं जे बुक बाइंडिंगचं काम होतं ते एका ग्राहकाला खूप आवडलं आणि त्यांनी सांगितलं की या रस्त्यावर एक इमारत आहे, त्या रस्त्याच्या इमारतीमध्ये काही व्याख्यानं चालतात, ती व्याख्यानं तू जात जा तिथे. तो तिथे गेला आणि त्याने ते व्याख्यानं ऐकली आणि त्याचं टिपण काढलं. आणि ते टिपण काढून जो व्याख्याता होता त्या व्याख्यात्यालाच दिली. त्या व्याख्यात्याला दिल्यानंतर तो व्याख्याता इतका खुश झाला की अरे बापरे. तर म्हणे मी तुला काहीतरी बक्षीस देऊ इच्छितो. मग बक्षीस काय देणार. तर म्हणे मला मी तिथे काम करतो त्याच्यापेक्षा तुमच्याकडे मला काही साफसफाईचं काम असेल तर त्या तुमच्या संस्थेमध्ये द्या. त्या म्हणजे ज्याने त्याला काम दिलं त्याचं नाव होतं हेनरी डेव्ही. प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी ते काम केल्यानंतर हा काम मुलगा तिथे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत काम करायचा. नंतर
तिथले जी काय ती काचेची भांडी होती ती धुवायची वगैरे, स्वच्छता ठेवायची, असं काम करायचा. नंतर कार्यालयीन कामाच्या पलीकडे तो काही प्रयोग करून बघायचा. आणि असं करत करत तो त्या संस्थेचा अध्यक्ष झाला. आणि त्याने आपल्याला आजकाल आपण जी सगळीकडे वीज वापरतो ना, ती वीज निर्मिती कशी केली जाते त्याचं जे सूत्र दिलं तो मायकेल फॅरेडे. जर आपली परिस्थिती कशी असली तरी तिच्यावर आपण मात करू शकतो हे आपण याच्यातनं शिकलं पाहिजे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आणि पालकांना देखील परिस्थिती कोणतीही असो त्याच्यामध्ये असलेल्या परिस्थितीत उत्तमात उत्तम आपण काय देऊ शकतो हे प्रत्येकाने आपापली भूमिका जर व्यवस्थित पार पडली तर आपल्याला डॉक्टर अब्दुल कलामांनी जे स्वप्न दिलेलं होतं आमचा देश एक विकसित देश होईल ते नक्कीच साकार होईल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. या कमिटीतून एक सन्मान्य परीक्षक आपणासमोर येत आहेत आणि ते सविस्तर माहिती आपणाला देणार आहे. त्यांचं परीक्षण कोणत्या प्रकारे झालं. त्या परीक्षक सन्माननीय शुभदा वक्ते, सायन्स ऑफिसर, मराठी विज्ञान परिषद. शुभदा वक्ते ह्या विज्ञान अधिकारी आहेत. त्यांना विनंती आहे आपण आपलं सूक्ष्म परीक्षण जे आपण केलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा सर्वांसमोर मांडावा. हे सारे भविष्यातील वैज्ञानिक आपणाला ऐकणार आहेत. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर उत्तर विभागाचे निरीक्षक डॉक्टर श्री मुश्ताक शेख, विशेष अतिथी जयंत जोशी सर गेलेले आहेत. नंतर गोवंडे एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय श्री विजय पटवर्धन सर, नंतर जगदाळे सर आणि वेणुगोपाल सर, मुख्याध्यापिका चौरे मॅडम आणि इथे उपस्थित सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक. काल म्हणजे 11 डिसेंबर 2024 मी आणि माझ्यासोबत श्री उल्हास गावण सर त्यांनी आम्ही ज्युनियर गट शिक्षकांची शैक्षणिक साधनं या भागाचं परीक्षण केलं. शिक्षकांचं परीक्षण करायचं म्हणजे जरा अवघड गोष्ट होती. आम्हाला अगदी स्पष्ट सांगितलं होतं की जरी शिक्षक काही ओळखीचे असले तरी अगदी त्रयस्थ पद्धतीने कोणताही दबाव न ठेवता परीक्षण करायचं. आणि या सूचना दिल्या होत्या सगळ्या मॅडम यांनी. आणि त्यामुळे आमच्यावर कोणताच तिथे दबाव नव्हता. एकूण 19 शैक्षणिक साधनं मांडली होती. काहींनी सर्व शिक्षकांनी खूप चांगली तयारी केली होती. काही शिक्षकांचं शैक्षणिक साहित्य अगदी छोट्या जागेत मावलं होतं, तर काहींना टेबल सुद्धा कमी पडत होतं. काहींनी अगदी तक्ते लावायला सुद्धा जागा नव्हती, हातात धरून तक्ते दाखवले. पण त्यांचा तो एकूण जो उत्साह होता तो खूपच आम्हाला आवडला. आणि त्या शिक्षकांमध्ये काही तरुण शिक्षिका होत्या, त्या अगदी उत्साहाने आणि प्रभावीपणे त्यांनी जे काही केलेलं काम होतं ते मांडत होत्या. एकाच वर्गामध्ये सगळे शैक्षणिक साधनं मांडलेली होती. आता शैक्षणिक साधनं कशी असावी, काय असावी याबाबत मी काही सांगत नाही, कारण इथे सगळे शिक्षक वृंद आहेत, सगळे ज्येष्ठ आहेत, सर्वांना याविषयी सर्व माहीत आहे. फक्त आम्ही कोणत्या गोष्टीनुसार परीक्षण केलं आणि आम्हाला काय अनुभव आला ते मी थोडक्यात सांगते. पहिलं म्हणजे जे आयोजक होते त्यांनी खूप उत्तम प्रकारे सगळ्या गोष्टीचं आयोजन केलं होतं. वेळेनुसार सगळं व्यवस्थित चाललं होतं. कुठल्याही कार्यक्रमाला पोटपूजा महत्वाची असते, म्हणजे आलेले परीक्षक त्यांच्यासाठी नाश्ता, दुपारचं जेवण, पाणी सुद्धा अगदी आम्हाला त्या रूममध्ये जर गरज लागली की लगेच आणून देत होते. चहा सुद्धा
त्यामुळे कुठल्याही गोष्टीची आम्हाला मागणी करावी लागली नाही. ज्या काही गोष्टी होत्या गरजेच्या त्या अगदी तयार होत्या. त्यामुळे आयोजन अगदी उत्तम, काहींना जागा अपुरी पडली. पण या सगळ्यामध्ये शिक्षकांचा जो उत्साह होता आणि त्यांनी घेतलेले परिश्रम, काही गोष्टी ह्या त्याच मांडलेल्या होत्या. कधी कधी काय होतं की दरवर्षी ही शैक्षणिक साधनं मांडावी लागतात. त्यामुळे कधी कधी नाईलाज सुद्धा होत असेल, म्हणजे काही नवीन सापडत नसेल, कधी कधी होतं असं. पण मांडायचं आहे त्यामुळे कधीतरी जुनंच मांडलं जातं, काही जुनंच असतं, फक्त ते नव्याने मांडलं जातं. आणि याच्यामध्ये जरी जुनं असलं तरी त्याच्यामध्ये ते तांत्रिक कौशल्य त्यांचं दाखवतात, म्हणजे जुन्याच गोष्टी चांगल्या प्रकारे सुद्धा मांडता येतात. आणि या शैक्षणिक साधनामध्ये आम्ही जो विचार केला तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार केला की ते शैक्षणिक साधन विद्यार्थ्यांसाठी किती उपयुक्त आहे, कोणत्या वयोगटासाठी आहे, कोणती संकल्पना त्याच्यातून स्पष्ट होते, आणि ते चलक रूप आहे की प्रारूप आहे, चल प्रारूप आहे, प्रतिकृती आहे की तक्ते. आता हे सगळं शैक्षणिक साधनांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्यानुसार आणि आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही शिक्षकांना पूर्ण वेळ द्या, त्यांना जे काही सांगायचंय ते तुम्ही सांगा, पण आम्हाला कोणालाही थांबा म्हणून असं सांगावं लागलं नाही. सगळ्यांनी अगदी 7-8 मिनिटांमध्ये त्यांचं सादरीकरण चांगलं केलं. आम्हाला त्याचं परीक्षण करणं सोपं गेलं. आणि आम्ही काही वेगवेगळे प्रश्न विचारले, कधी कधी त्या विविध प्रश्न विचारले. सगळ्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं, कोणीही आडेवेडे घेतले नाही. मला वाटतं आमच्याकडून काही चूक मला वाटत नाही झाली असेल, पण तसं काही झालं नसेल. सगळ्यांनी आम्ही सुद्धा व्यवस्थित सगळ्यांना त्याप्रमाणेच प्रश्न विचारले आणि सगळ्यांनी अगदी आनंदाने त्याच्यामध्ये उत्तरं दिली. त्यामुळे अगदी परीक्षण अगदी आम्हाला खूप सोपं गेलं आणि आम्हालाही काही नवीन गोष्टी त्याच्यातून शिकता आल्या. जरी तेच विषय होते, काही नवीन नव्हते, तरी पण ते नवीन पद्धतीने मांडले होते. त्याच्यातून आम्हालाही काही नवीन शिकता आलं. आणि मला वाटतं इथले जे सहभागी होते त्यांना सुद्धा इतर शिक्षकांच्या काही नवीन कल्पना नक्कीच आवडल्या असतील. तर जे सहभागी झाले होते त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. सर्वांना स्पर्धा म्हटली की सर्वांनाच काही पारितोषिक मिळत नाही. पारितोषिक ठराविक लोक सहभागींनाच मिळतात, पण त्यासाठी जे इतर सहभागी असतात त्यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही आणखीन त्याबरोबर जे सहकारी होते त्यांच्या काही 1-2 सूचना आहेत. त्यांना खरं यायचं होतं पण शक्य झालं नाही. तर त्यांच्या म्हणण्यानुसार की आता परीक्षण म्हटलं की काही सूचना असतात, काही त्रुटीही दाखवून जातात. तर त्या साधनांमध्ये अचूकता आणखीन अपेक्षित होती आणि त्याच्यामध्ये सादरीकरण सुद्धा. सर्वांनी चांगलंच सादरीकरण केलं, पण म्हणतो मला माहिती आहे सर्व विद्यार्थ्यांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचलेली आहे, पण तरी देखील आपल्याला थोडा वेळ धीर धरावाच लागेल. कार्यक्रमात पारितोषिक वितरण समारंभाच्या अगोदर या ठिकाणी हा विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोरंजन केलं, आपल्याला निवेदन केलं, आपल्याला सूचना दिल्या. असे निवेदन समितीचे प्रमुख अशोक सर, त्यांनाही विनंती आहे की त्यांनीही या प्रमाणपत्राचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर बाकी सर्व समिती प्रमुखांना आता अंदाज आलेलाच आहे, त्यांनी मंचाच्या दिशेनं लगेच यायचंय. प्रकल्प नोंदणी समिती अगदी सुरुवातीपासून जिगरीचं, मोठं कष्टाचं आणि उत्कृष्ट नियोजनाचं काम म्हटलं ते म्हणजे प्रकल्पाचं. प्रकल्प नोंदणी समिती सन्माननीय शिकारे सर, त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचंय. सन्माननीय शिकारे सर, त्यानंतर ओके, यानंतर सजावट समिती जकिया खान, त्यानंतर या विज्ञान प्रदर्शनाची ज्यांनी खऱ्या अर्थानं प्रसिद्धी केली, वर्तमानपत्र, त्यानंतर मीडिया आणि सर्व शिक्षकांपर्यंत माहिती पोहोचवली, ते प्रसिद्धी समिती प्रमुख ऑनरेबल हलिमा मॅडम, आपणाला विनंती आहे
प्रसिद्धी समितीमध्ये अजून कोणी असेल तर त्यांनी मंचावरती यायचंय. खान सरांची विनंती आहे. हलीमा मैडम के साथ में प्रसिद्धि समिति में जितने भी मेंबर्स थे उनको विनंती है. उसके बाद ज्यांच्याशिवाय हा सोहळाच अपूर्ण राहू शकतो ती म्हणजे शिस्त समिती. शिस्त समितीचे अतिशय उत्कृष्ट असं नियोजन आणि उत्कृष्ट अशी शिस्त त्यांनी या ठिकाणी ठेवली. असे शिस्त समितीचे प्रमुख तानाजी चव्हाण सर. त्यांचे कमिटी मेंबर जरी सोबत असतील तरी हरकत नाहीये. खऱ्या अर्थानं या 3 दिवसामध्ये उत्कृष्ट असं शिस्तीचं नियोजन यांनी केलं होतं. त्यानंतर या प्रकल्पांना भेट देण्यासाठी येणारे जे विविध पाहुणे विद्यार्थी जे असतील या शाळा भेट नियोजन समितीचे सर किती वाजता यायचं, किती विद्यार्थ्यांसमोर यायचं आणि प्रकल्पाची पाहणी कशी करायची याची माहिती दिली शर्मा सर. यानंतर मी नाव अनाउन्स करतोय ज्यांच्यामुळे या सर्व पारितोषिकांना खऱ्या अर्थानं अर्थ आला. छपाई समिती अगदी सुरुवातीपासूनच बॅनर असतील त्या निरीक्षकांनी एक माहिती सांगितली की आधी पोटोबा आणि मग विठोबा. तर ज्यांनी या भोजनाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं, अगदी सर्वांना जेवण मिळालं की नाही याची काळजी घेतली ते राजाराम काळे सर. त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचंय. काळे सरांसमोर त्यांची पूर्ण टीम जरी आली तरी हरकत नाही. यानंतर 3 दिवस या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला ईशस्तवन, स्वागत गीत, पर्यावरण गीत सादर केलं. त्या सर्व संगीत नियोजन समितीचे प्रमुख सन्माननीय चिंचोळे सर, ज्ञानसंपदा हायस्कूल. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी ते नियोजन करत आले. त्यानंतर या सजावट समितीला सहकार्य करणारे आपल्या सुंदर लेखणीमधून, आपल्या सुंदर चित्रकलेमधून ज्यांनी हे चित्र या ठिकाणी साकारलं ते रियाज काजी सर. रियाज काजी सरांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचंय आणि आपला सत्कार स्वीकारायचा आहे. रियाज काजी सर नसतील तर त्यांच्या समितीमधले जरी कोणी प्रमुख असतील, जकिया मिस, त्यांच्या ऐवजी आपण त्यांचं सत्कार स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थाने या सर्व समिती प्रमुखांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं नियोजन केलं. म्हणून या समिती प्रमुखांचा सत्कार करण्याचा निर्णय या ठिकाणी खान सरांनी घेतला. मी खान सरांचे तेवढंच कौतुक करतो की ऐनवेळी पण सर्व समिती प्रमुखांचा सत्कार त्यांनी केला. यानंतर पुढील कार्यक्रमाचे सूत्र मी अशोक सरांकडे सोपवतोय. राह संघर्ष की चलता है वही संसार को बदलता है. जिसने रातों में जंग जीती सूर्य बनकर वही निकलता है, सूर्य बनकर वही निकलता है. सन्माननीय वेणुमाधव सर यांना विनंती आहे आजच्या या सर्व दर्शकांना आपण माहिती सांगावी. आपलं भाषण टेक्नोलॉजी वर्सेस सस्टेनेबल फ्यूचर हे हमारे लिए त्यांनी आज ध्वज स्वीकारला आणि तो सन्माननीय शिक्षण निरीक्षक साहेबांना दिला जात आहे. आणि हा ध्वज पुढील वर्षी विज्ञान प्रदर्शन ज्या विद्यालयात होणार आहे ते विद्यालय म्हणजे आयडियल हायस्कूल आणि आयडियल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सन्मानानं हा ध्वज स्वीकारणार आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे याची सुद्धा मुख्याध्यापक मान्यता झालेली नाही. पुढच्या वर्षी सुद्धा विज्ञान प्रदर्शन झाल्यानंतर मान्यता होईल. सर्वांचे आवडते शिक्षण निरीक्षक सन्माननीय डॉक्टर मुस्ताक शेख, त्याचप्रमाणे सन्माननीय वेणू महादेव शास्त्रज्ञ BRC, गोवंडी एज्युकेशनचे सचिव विजय पटवर्धन, सहसचिव विजय जगदाळे सर आणि विज्ञान प्रदर्शनाचे समन्वयक आणि माझे मार्गदर्शक
श्री खान सर, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग आणि एम पूर्व विभाग विज्ञान प्रदर्शन व सहशालेय उपक्रम समिती आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024-25. आजचा तिसरा दिवस विज्ञान प्रदर्शनाचा. अतिशय उत्सुकता आहे. बराच वेळ मान्यवर त्यांची भाषणं तुम्ही ऐकत आहात. थोडाच वेळ मी घेणार आहे आणि नंतर लगेचच आपल्या पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे. शालेय पातळीवरील बालवैज्ञानिकांच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देणारं हे एम पूर्व वॉर्ड विज्ञान प्रदर्शन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचं संपूर्ण होत आहे. विज्ञान प्रदर्शन 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आपण संपन्न करत आहोत. आपल्या सर्वांच्या साक्षीने उपस्थितीने आरएसटीच्या या प्रांगणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन होत आहे. मला अत्यंत आनंद होतोय की डॉक्टर मुस्ताक शेख सरांनी मला हे काम करण्याची संधी दिली. मी अद्याप मुख्याध्यापिका नाही, सरांनी सांगितले, पण सरांनी मला जे काम दिलं ते मी मनापासून केलेलं आहे. सर मीच नव्हे एकटी तर आमचा संपूर्ण आरएसटीचा स्टाफ, हशो अडवाणीचा संपूर्ण स्टाफ, त्याचप्रमाणे गवंडी एज्युकेशन सोसायटीचे आमचे सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि आमच्या एका ह्याच वटवृक्षाच्या अनेक शाखा आहेत. आरएसटी ज्युनियर कॉलेज त्यांचे सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेचा सर्व स्टाफ, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी, त्याचप्रमाणे गवंडी एज्युकेशनचे ॲडमिन श्री राकेश खानविलकर व इतर सर्व नॉन टीचिंग स्टाफ यांनी सहकार्य केलं आणि हा आजचा विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न होत आहे. यांच्याच बरोबर वॉर्डमधील सर्व विज्ञान शिक्षक, त्याचप्रमाणे सर्व मुख्याध्यापक यांचंही मोलाचं सहकार्य या प्रदर्शनाला लाभलेलं आहे. सर्वात प्रथम प्रमुख अतिथी श्री अभ्यंकर सर यांचं मी आभार मानते आणि आपल्या सर्वांचे आवडते शिक्षण निरीक्षक डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांनी मला हे काम करण्याची संधी दिली, त्यांचे मी आभार मानते. आजचे विशेष अतिथी डॉक्टर जयंत वसंत जोशी यांनी अत्यंत आपला वेळात वेळ काढून या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ते आले, त्यांचे पण मनपूर्वक आभार. डॉक्टर सबीर सय्यद हेही आले नाही आहेत, पण त्यांचेही मी आभार मानले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजय पटवर्धन सर. शहर में तो शहर भर अच्छा लगा. स्टेज पर मौजूद डिग्निटरीज, प्रिंसिपल्स, को कन्वीनर्स, साइंस टीचर्स, स्टूडेंट्स, पेरेंट्स, a very warm afternoon to one and all. 52nd तालुका लेवल साइंस एग्जीबिशन का ये तीसरा दिन है. आज जिन बच्चों ने, जिन टीचर्स ने अपने साइंस प्रोजेक्ट यहाँ डिस्प्ले किए थे, कल उनका इवैल्यूएशन हुआ. अंजुम मिस ने बहुत अच्छे से पूरी डिटेल आपके सामने पेश की. उसका रिजल्ट यहाँ पर आज अनाउंस होगा. उसी प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी का ये प्रोसेस शुरू है. हमारे पास इस फंक्शन को प्रिसाइड कर रहे हैं. करने में, इवैल्यूएशन फेस करने में हमारे बच्चों को कोई प्रॉब्लम नहीं है. A very talented, well qualified and dedicated team of judges were arranged for free and fair judgment of all projects. There were total 16 judges. और बहुत खुशी की बात है, 16 जजेस में से 7 जजेस वर PhD होल्डर्स. जजेस फ्रॉम सीनियर कॉलेज, स्टेट अवॉर्डी, बीएड कॉलेज, मराठी विज्ञान परिषद and Homi Bhabha were present for the evaluation process. Second day of science exhibition was also a prize distribution of सहशालेय उपक्रम. और ये बच्चों के लिए बहुत ही खुशी की बात होती है. इष्ट सवन और स्वागत गीत से ये प्रोग्राम स्टार्ट हुआ प्राइज डिस्ट्रीब्यूशन का.
इस दिन डिग्निटरीज जो प्रेजेंट थे वो थे डॉक्टर सिस्ता राव फ्रॉम बीआरसी, मिस्टर अब्दुल हन्नान अंसारी फ्रॉम मीडिया फील्ड. A very interesting and magic show was presented by जादूगर लल्लन गुप्ता. इस पूरे फंक्शन में सहशालीय उपक्रम के टोटल 171 प्राइजेस डिस्ट्रीब्यूट किए गए. एक बार जोरदार तालियां उन सब प्राइज विनर्स के लिए और ऑल्सो जोरदार तालियां उस कमेटी के लिए जिन्होंने इतना 171 प्राइजेस अरेंज किए और आप तक पहुंचाए. टीचर्स और स्टूडेंट्स की मेहनत का फल इन्हें मिला और उनके चेहरों पर खुशी की लहर दौड़ गई. प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी का जोश और खुशी एक अलग ही होती है. हमारे टैलेंटेड बच्चों के लिए बस इतना कहूंगी, ये आपके लिए है स्टूडेंट्स. खोल यूं मुट्ठी के एक जुगनू निकले हाथ से, खोल यूं मुट्ठी के एक जुगनू निकले हाथ से, आंख को ऐसे झपक लम्हा कोई ओझल न हो. पहली सीढ़ी पे कदम रख, पहली सीढ़ी पे कदम रख, आखिरी पे नजर, मंजिलों की जुस्तजू में राय का कोई पल न हो. और फिर चलते चलते हम पहुंच गए थर्ड डे, यानी आज के दिन, द थर्ड डे ऑफ साइंस एग्जीबिशन. लेजिम बैंड, वेलकम सॉन्ग, पर्यावरण गीत, फोक डांस का रंगारंग प्रोग्राम आपके सामने पेश किया गया. अभ्यंकर सर ने आकर थोड़ी ही देर के लिए सही इस प्रोग्राम को रौनक बख्शी और अब हमारे सामने डिग्निटरीज जो है वो स्टेज पर मौजूद हैं आपके प्रोत्साहन के लिए. विद सैल्यूट टू ऑल योर एफर्ट्स, द प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी इज ऑलरेडी हियर विद द prizes to distribute. All 8 category prizes are there for you in the science exhibition. Winners को मैं in advance मुबारकबाद दूंगी और जिनको prizes नहीं मिलेंगे उनके लिए बस यही कहूंगी, उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, उसे गुमान है मेरी उड़ान कुछ कम है, मुझे यकीन है ये आसमान कुछ कम है. आपके लिए आसमान की बुलंदियां खुली है, किसी भी चीज से आपको डिसअपॉइंट होने की बिल्कुल भी जरूरत नहीं है. टिल द लास्ट डे ऑफ साइंस एग्जीबिशन, जो 2 बजे मेरे पास रिपोर्ट आई है, तब तक इस साइंस एग्जीबिशन में 50 स्कूल्स ने विजिट किया, 723 स्टूडेंट्स ने इस एग्जीबिशन को देखा, विजिट किया अलग अलग स्कूलों से, और 86 टीचर्स ने विजिट किया इस एग्जीबिशन को, और 56 सोसाइटी के ऐसे लोग जिनको साइंस से दिलचस्पी है, अलग अलग सोशल फील्ड के लोगों ने इस एग्जीबिशन का भरपूर फायदा उठाया. इस उम्मीद के साथ इस साइंस एग्जीबिशन से हम आज साइंटिफिक टेम्पर लॉजिकल थिंकिंग का सबसे बड़ा प्राइज लेकर जाएंगे और अपने जीवन में इन प्रिंसिपल्स को लागू करेंगे, अप्लाई करेंगे. मैं डिग्निटरीज का शुक्रिया अदा करती हूँ और आप तमाम का भी शुक्रिया अदा करती हूँ. मेरी रिपोर्ट यहाँ खत्म होती है. शुक्रिया. तैयार. प्रथम क्रमांक मातोश्री संस्थेच्या गळ्यातला हार, महादेव भोंडीवाल लोहार. वर्षानुवर्षाची परंपरा. लोहार सर प्रत्येक वर्षी पुरस्कार घेऊन जातात, तसेच दबडे सर देखील परत प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट जिल्हा स्तरावर पुढे राज्य स्तरावरती जात असतात. लोहार सर वाट काढा, पळत या पटापट. आणि पुढील पुरस्कार साबिया मिस देतील. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट जूनियर ग्रुप. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट. अब दिल थाम के बैठो के हमारी बारी आई. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट जूनियर ग्रुप, थर्ड प्राइज जाता है एक्सीडेंट प्रिवेंटेशन सिस्टम, श्री नारायण गुरु हाई स्कूल. इस प्रोजेक्ट को तैयार किया मंसूरी मुमतहा
मोहतरमा ने और खरात अक्षरा मोहतरमा ने। जल्दी जल्दी जल्दी। श्री नारायण गुरु 3rd प्राइज। सेकेंड पोजीशन हासिल की है S3 मोबिलिटी सिस्टम कुमुद विद्या मंदिर इंग्लिश देवनार। इसको तैयार किया मोहतरमा फलक अकरम, मोहतरमा कांजी फातिमा मोहम्मद शाह। सेकेंड प्राइज जाता है कुमुद विद्या मंदिर जूनियर ग्रुप स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट। और फर्स्ट प्राइज एंटी स्लिप अलार्म इन्फेंट इंडिया इंग्लिश स्कूल। इसको तैयार किया शेख सादिया और मोहतरम सूरज गुप्ता साहब ने। फर्स्ट प्राइज एंटी स्लिप इन्फेंट इंडिया इंग्लिश स्कूल। ये थे जूनियर ग्रुप के स्टूडेंट्स जिनको इनामात मिले हैं। जूनियर ग्रुप का साइंस प्रोजेक्ट था। अब मैं पढ़ूंगी साइंस प्रोजेक्ट स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट सीनियर ग्रुप। फर्स्ट प्राइज इन्फेंट इंडिया। एक बार जोरदार तालियां बजाएं भाई। थोड़ा सा प्यार थोड़ी सी दुआएं अता कीजिए। थोड़ा सा प्यार थोड़ी सी दुआएं अता कीजिए। इन बच्चों के लिए जोरदार तालियां बजा दीजिए। स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट सीनियर ग्रुप। इसमें मैं अनाउंस करूंगी 3rd प्राइज जैव विघ्न घटनशील कुंडिया कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम। इसको तैयार किया परिणीता बालकृष्ण जावड़े और महेश गेनोबा साहब ने। 3rd प्राइज कुमुद विद्या मंदिर के लिए बहुत बहुत मुबारक आप सबको। सेकेंड प्राइज ये है 3rd प्राइज कुमुद विद्या मंदिर की टीम आपको नजर आ रही है। सेकेंड प्राइज के लिए नेम ऑफ द प्रोजेक्ट जनरल इलेक्ट्रिसिटी बाय वेस्ट मटेरियल अंजुमन रियाज इस्लाम हाई स्कूल। इसको तैयार किया फैज इस्माइल खान और मिराज अली ताहिर साहब ने। एक बार जोरदार तालियां बजाइए। अंजुमन रियाजुल इस्लाम की टीम आपके सामने है। इल्म और साइंस मुल्क में भर दें। इल्म और साइंस मुल्क में भर दें। इन जमीन को हम आसमान कर दें। फर्स्ट प्राइज AWRS मैनेजमेंट कुमुद विद्या मंदिर इंग्लिश देवदार। इस प्रोजेक्ट को तैयार किया आदर्श शैलेश गुप्ता साहब ने और मुमैरा यूसुफ बेग, मोहतरमा मुमैरा यूसुफ बेग। ये है कुमुद विद्या मंदिर की टीम। बहुत बहुत मुबारक इन तमाम टीचर्स को और उनकी हेडमिस्ट्रेस को। अब मैं माइक हैंड ओवर करती हूँ रेखा मैम। थैंक यू मैम।
आगे के ग्रुप तैयार रहें। दिव्यांग प्रोजेक्ट जूनियर ग्रुप, दिव्यांग प्रोजेक्ट जूनियर ग्रुप, first rank goes to BMC department and police department regarding the science exhibition. Also, many social dignitaries were made part of it. Dear students, M East Ward has approximately 113 schools altogether. एक बड़ा वार्ड है M East Ward और 113 schools हैं यहाँ पर। हर साल ये स्कूल्स साइंस एग्जीबिशन में बड़े जोशो खरोश के साथ पार्टिसिपेट करते हैं। वार्ड लेवल के विनर्स डिस्ट्रिक्ट लेवल पर जाते हैं, डिस्ट्रिक्ट लेवल के विनर्स स्टेट लेवल पर जाते हैं और फिर अल्टीमेटली विनर्स नेशनल लेवल पर जाते हैं। ये सारे एफर्ट्स किए जाते हैं क्यों? कभी आपने सोचा? ताकि हमारे अंदर साइंटिफिक टेम्पर, क्रिएटिविटी, क्वेश्चनिंग स्पिरिट, एक्सपेरिमेंटल स्पिरिट, क्रिटिकल थिंकिंग और फेसिंग चैलेंजेस जैसी कई क्वालिटीज को प्रोत्साहन मिले। कुछ लोग कहते हैं हर साल साइंस एग्जीबिशन की भागदौड़ क्यों की जाती है, इतना बर्डन क्यों दिया जाता है, इस तरह से कौन से साइंटिस्ट जन्म लेते हैं? तो उनको मैं बता दूं कि अभी 2 दिन पहले एनडीटीवी की एक न्यूज मेरे सामने से गुजरी। स्टूडेंट्स साइंस प्रोजेक्ट ऑफ मिडिल स्कूल इन शिकागो लीड्स टू द डिस्कवरी ऑफ कैंसर फाइटिंग कंपाउंड ड्यूरिंग अ स्टेम प्रोग्राम। सोचिए, हमको इन नन्हे साइंसदानों को कम नहीं समझना चाहिए। बड़ी बड़ी डिस्कवरीज यहीं से होती हैं। इंसान की जहानत से हैरान हूं मैं, इंसान की जहानत से हैरान हूं मैं, रोज एक शय की नए तर्ज की इजाद करे है। इसमें कोई शक नहीं कि साइंस एग्जीबिशन के लिए सबको बहुत मेहनत करना पड़ती है, एक्स्ट्रा एफर्ट्स लेने पड़ते हैं। लेकिन आपको तो पता है मेहनत के बगैर कुछ हासिल नहीं होता। एक संस्कृत श्लोक है जिसका ट्रांसलेशन कुछ इस तरह से है, ज्याला विद्या पाहिजे त्याला सुख मिळणार नाही, ज्याला विद्या पाहिजे त्याला सुख मिळणार नाही आणि ज्याला सुख पाहिजे त्याला विद्या मिळणार नहीं। तो इसलिए मेहनत के बगैर तो कोई चारा नहीं है, मेहनत करना ही होगी। तो चलिए मैं डे वाइज रिपोर्ट शुरू करती हूँ। 9 दिसंबर ये दिन था हमारा मांडनी दिवस, यानी इस दिन स्कूल्स ने अपने प्रोजेक्ट सबमिट किए और प्रोजेक्ट्स कुछ इस तरह से नंबर्स थे। सर देखिए, हमारे स्लम एरिया के वार्ड में भी बड़ी ही मेहनत से प्रोजेक्ट्स बनाए गए और बड़ी तादाद में प्रोजेक्ट्स जो है वो सबमिट हुए। टोटल स्कूल पार्टिसिपेटेड 69, स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट जूनियर लेवल 54, स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट सीनियर लेवल 64, दिव्यांग प्रोजेक्ट जूनियर लेवल 4, दिव्यांग प्रोजेक्ट सीनियर लेवल 5, टीचिंग एड जूनियर लेवल 19, टीचिंग एड सीनियर लेवल 14, लैब अटेंडेंट प्रोजेक्ट 6, साइंस क्लब 8, नेचर क्लब 10, पॉपुलेशन एजुकेशन 11। इस तरह ऑल टुगेदर 195 प्रोजेक्ट्स जो है इस साइंस एग्जीबिशन में प्रेजेंट किए गए। जोरदार तालियां आपके अपने लिए। 10th December, first day of science exhibition. Many dignitaries were present to grace the inaugural ceremony. Scientists from BRC, Mr. Jamadar sir was present, Mrs. Prerna Kelkar madam, Mr. Shrikant Dharam Adhikari sir, Govandi Education Society के सेक्रेटरी मिस्टर विजय पटवर्धन, Govandi Education Society के प्रेसिडेंट मिस्टर संजय हावरे सर, they all were present in the inaugural ceremony. They witnessed a colorful presentation of Legim by Kumud English School, band by Bhairav Vidyalaya,
इष्टवन स्वागत गीत बाय RST, विज्ञान गीत बाय ज्ञान संपदा, लोक नृत्य बाय पाड़वा एंड पसायदान बाय हाशु आडवाणी। उसी दिन साइंस फ्लैग जो है वो लहराया गया और आज वो साइंस फ्लैग जो है वो उतारा जाएगा। ठीक है, तो पहले दिन साइंस फ्लैग लहराया गया। सारा दिन प्रोजेक्ट्स डिस्प्ले पर रहे। स्कूल स्टूडेंट्स, टीचर्स, सोशल वर्कर्स, प्रेस रिपोर्टर्स, many dignitaries of the society visited the exhibition. Day 2, 11 December, second day of the science exhibition. हा दिवस मूल्यमापनाचा दिवस होता। जबरदस्त तैयारी के साथ हमारे नन्हे साइंसदान और मेहनती टीचर्स ने कमर कस ली और इवैल्यूएशन के लिए तैयार हो गए। इवैल्यूएशन सबकी दिल की धड़कनें बढ़ा देता है, चाहे वो बच्चे हों या बड़े हों। लेकिन कोई बात नहीं, साहिल के सुकून से किसे इनकार है, लेकिन साहिल के सुकून से किसे इनकार है, लेकिन तूफान से लड़ने में मजा और ही कुछ है ना। तो हमको तूफान फेस करने में, इवैल्यूएशन फेस करने में हमारे बच्चों को कोई प्रॉब्लम नहीं है। अ वेरी टैलेंटेड, well qualified and dedicated team of judges were arranged for free and fair judgment of all projects. There were total 16 judges और बहुत खुशी की बात है 16 जजेस में से 7 जजेस were PhD holders. Judges from senior college, state awardee, B.Ed college, Marathi Vigyan Parishad and Homi Bhabha were present for the evaluation process. Second day of science exhibition was also a prize distribution of सहशालेय उपक्रम और ये बच्चों के लिए बहुत ही खुशी की बात होती है। इष्ट सवन और यानंतर द्वितीय क्रमांक, मी नावं थोडी फास्ट घेतोय, पाहुण्यांना उशीर होतोय, विद्यार्थ्यांनाही उशीर होतोय, वेळेचं बंधन आहे। मॅडम लॅब असिस्टंट वही द्वितीय क्रमांक ज्यांनी आपला प्रकल्प साकारला होता, मी आणि माझा निसर्ग, ज्या शाळेने हा प्रकल्प सादर केला होता त्या शाळेचं नाव आहे नूतन विद्या मंदिर। नूतन विद्या मंदिरच्या शिक्षिका मानाजी राजाराम पांडुरंग सर ज्यांचं नाव घेतलं जातं त्यांनी कृपया लवकर यायचंय, धावत यायचंय। यानंतर विज्ञान मंडळाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेत आहेत नूतन विद्या मंदिर। विज्ञान मंडळ प्रथम क्रमांक, वॉटर लेवल इंडिकेटर, आवामी गर्ल्स हायस्कूल, उस्मा मॅडम। मैडम हाँ, जो ऑर्डर दिया है उस ऑर्डर से अनाउंस किया है। ओके, थोडासा बदल। विज्ञान मंडळामध्ये प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक कुमुद विद्या मंदिर सायन्स क्लब, तृतीय क्रमांक कुमुद विद्या मंदिर आयशा खान मैडम। विज्ञान मंडल कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम, कुमुद विद्या मंदिर इंग्लिश मीडियम।
सेकंड ऍक्टिव्हिटी प्रोजेक्ट होता पारवा हायस्कूल बिंदू मॅडम. सायन्स क्लब विज्ञान मंडळ प्रथम पारितोषिक. मैडम साइंस क्लब को ले लीजिए पहले. विज्ञान मंडल सायन्स क्लब प्रथम पारितोषिक. कुमुद विद्या मंदिर मराठी प्रथम पारितोषिक. कुमुद विद्या मंदिर मराठी सुनीता मॅडम. यानंतर ओके. निसर्ग मंडळ तृतीय प्राइज कुमुद विद्या मंदिर मराठी विद्यालय. मंडळाचं नाव होतं निसर्ग मंडळाचं नाव त्यांनी दिलं होतं जगदीशचंद्र बोस निसर्ग मंडळ. सविता मॅडम. सविता मॅडम निसर्ग मंडळ जगदीशचंद्र बोस विद्यालय जगदीशचंद्र बोस निसर्ग मंडळ कुमुद विद्या मंदिर मराठी मीडियम श्रीमती सविता मॅडम. मी आता दुसरं प्राइज अनाउन्स करतोय. तोपर्यंत तृतीय क्रमांक मंचावरती घेत आहेत. दुसऱ्या क्रमांकाने तयार राहायचे ज्यांनी प्रकल्प साकारला होता. तृतीय प्राइज ज्यांनी प्रकल्प साकारला होता किमया निसर्गाची भैरव विद्यालय सौ वर्षा मॅडम. निसर्ग मंडळ द्वितीय क्रमांक भैरव विद्यालय. भैरव विद्यालय किमया निसर्गाची. त्यानंतर निसर्ग मंडळ प्रथम क्रमांक. निसर्ग मंडळ प्रथम क्रमांक जातोय आरएसटी माध्यमिक विद्यालय पर्यावरण स्नेही निसर्ग मंडळ. पर्यावरण स्नेही निसर्ग मंडळ सौ स्मृती मॅडम. विनंती आहे मंचावरती यायचंय. वेळ घालवायचा नाहीये. यानंतर कार्यक्रमाचे पुढील सूत्र मी अशोक सरांकडे देतोय. पुढील पारितोषिक टीचिंग एड्सचे आहे. टीचिंग एड्स आणि रिव्हर्स नंबर आपले 3, 2, 1 असा असणार आहे. पुढील घोषणा टीचिंग एड मध्ये ज्युनियर ग्रुप मध्ये 15 दिन रातीचं परिश्रम पण चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव रे आणि आरएसटीच्या मुख्याध्यापिका सन्मान्य रंजना चौरे यांना तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तृतीय क्रमांक अभिनंदन मॅडम. त्यानंतर पुढील
द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार भारताला प्रगतीवर नेण्यासाठी विद्यार्थ्या तूच तुला जागव आणि कृतीतून शिकू पेशीचा अभ्यास घेऊन आल्या मधुरा यादव. मधुरा यादव, सुभाषचंद्र बोस विद्या मंदिर, कृतीतून शिकूया पेशीचा अभ्यास. तयार रहा. प्रथम क्रमांक. मॅडम पळू शकता, तुम्ही पळू शकता. या मुख्याध्यापक सन्माननीय काळे सर. प्रथम क्रमांकाचे मानकरी कान सर्वांचे तीक्ष्ण. गणिताच्या विषयातील यांचे भावच निराळे आणि खेळ घडणीचा मेळ भूमितीचा घेऊन आल्या सुप्रिया शिरोळे. अमरनाथ हायस्कूल गोवंडीच्या खेळ घडणीचा मेळ भूमितीचा. चला लवकर या. अमरनाथ पाटील टीचिंग एड सिनियर ग्रुप मधील तृतीय क्रमांक. ऐका पारितोषिक विजेते भैरव विद्यालयाची गणिताची गाथा श्रीमती बारशिंगे सुनीता. मॅथ्स ऍक्टिव्हिटी फॉर 9th स्टँडर्ड हा प्रोजेक्ट भैरव विद्यालयाच्या गणिताच्या शिक्षिका सुनीता बारशिंगे, सन्माननीय मुख्याध्यापिका त्यांच्या समवेत आहेत राणे मॅडम. पटापट या. आणि द्वितीय क्रमांक कुमुद शाळेचे रत्नखास श्रीमान दबडे विलास. द्वितीय क्रमांकाचा टुवर्ड्स एनर्जी हा कुमुद शाळेचा टीचिंग एडचा पुरस्कार स्वीकारायला येतात विलास दबडे सर. सर्व बालचमू त्यांच्या समवेत आहे. आणि आता प्रथम क्रमांकाकडे येत आहोत. सिनियर ग्रुप मधील प्रथम क्रमांक. तयार. प्रथम क्रमांक मातोश्री संस्थेच्या गळ्यातला हार महादेव धोंडीराव लोहार. वर्षानुवर्षाची परंपरा. लोहार सर प्रत्येक वर्षी पुरस्कार घेऊन जातात. तसेच दबडे सर देखील परत प्रतिनिधित्व करण्यासाठी थेट जिल्हा स्तरावर पुढे राज्य स्तरावरती जात असतात. लोहार सर वाट काढा, पळत या पटापट. आणि पुढील पुरस्कार साबिया मिस देतील. अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट जूनियर ग्रुप. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट अब दिल थाम के बैठो के हमारी बारी आई. स्टूडेंट साइंस प्रोजेक्ट जूनियर ग्रुप थर्ड प्राइज जाता है एक्सीडेंट प्रिवेंटेशन सिस्टम श्री नारायण गुरु हाई स्कूल. इस प्रोजेक्ट को तैयार किया मंसूरी मुमतहा मोहतरमा ने और खरात अक्षरा मोहतरमा ने. जल्दी जल्दी जल्दी. श्री नारायण गुरु थर्ड प्राइज. सेकेंड पोजीशन हासिल की है S3 मोबिलिटी सिस्टम कुमुद विद्या मंदिर इंग्लिश देवनार. इसको तैयार किया मोहतरमा फलक अकरम, मोहतरमा कांजी फातिमा मोहम्मद शाह. सेकेंड प्राइज जाता है कुमुद विद्या मंदिर पाड़वा हाई स्कूल मानखुर्द. प्रोजेक्ट थीम वेस्ट मैनेजमेंट एंड विजन इज यस एटिनो डोंडू. जोरदार तालियां यस के लिए, पाड़वा हाई स्कूल के लिए. जरा तालियों की गड़गड़ाहट से इनकी जोश, इनके उत्साह, इनकी उपलब्धि की बुलंदी छाए रहे.
Congratulations, yes. Divyang Project Senior Group. First rank goes to Nutan Vidya Mandir. Name of project Sweet Home and winner is Patil Pratiksha Pramod. Junior Group. And the theme is Food, Health and Hygiene, and the prize goes to Aisha English High School. Come first, Aisha English High School, Food, Health and Hygiene, Junior 46, Project Code. Second prize goes to Transport and Communication, Anjuman Riyazul Islam, Junior Group, Project Code 30. Be ready? Theme is Transport and Communication, Anjuman Riyazul Islam, Junior Group, Project Code is 30. Congratulations, first group, second group, and third theme is Be Ready. Natural Farming, school name is RSK Madhyamik Vidyalay. तयार राहायचंय? RSK महाविद्यालय नॅचरल फार्मिंग. टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. लवकर अभिनंदन मुख्याध्यापक चौरे मॅडम, अभिनंदन मॅडम. पूर्ण टीम आहे त्यांची विद्यार्थ्यांचं. अभिनंदन. आणि नंतरची थीम आहे फोर्थ थीम डिझास्टर मॅनेजमेंट अँड द प्राइज गोज टू मोहिते पाटील विद्यालय. तयार राहायचंय? प्रोजेक्ट कोड 28. मोहिते पाटील विद्यालय फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. त्यांचे शिक्षक, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक करते सर. अभिनंदन. त्यानंतर थीम आहे मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड कॉम्पिटिशनल थिंग. द प्राइज गोज टू क्रिसेंट हाय स्कूल, ज्युनियर ग्रुप अँड द कोड इज 22. Crescent High School, Mathematical Modeling and Computational Thinking. School, Junior Code 20. अमरनाथ High School. आहे का इथे? आहेत. या लवकर, धावत पळत. टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मैं क्यों तो ऐसे मैं को
सारा जग खिल जाए, महको तो ऐसे महको सारा जग खिल जाए, और ताली बजाओ तो ऐसे बजाओ की सामने वाले को जोश आ जाए. जरा जोरात टाळ्या होऊन जाऊ द्या आजच्या विनरसाठी. इथे ज्युनियर ग्रुपचे पारितोषिक संपलेले आहे. सिनियर ग्रुपची आम्ही नंतर घोषणा करणार आहोत. मी पुढील सूत्र अशोक सर. फक्त 2 मिनिटाचा अवधी आहे आणि RSTच्या सर्व स्टाफला विनंती आहे, आपण तात्काळ व्यासपीठावरती यायचे. सर्व कर्मचारी, शिक्षक, मुख्याध्यापक, क्लर्क, शिपाई वर्ग सगळ्यांनी ताबडतोब मंचावरती यायचे. RST माध्यमिक विद्यालय आपण ताबडतोब यावं. पटापट जिथे असाल, ज्या कार्यात असाल ते सोडा आणि इकडे या. आपणाला नम्र विनंती. RST माध्यमिक विद्यालय तात्काळ या, तात्काळ. सर्व RST माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचारी वृंदांना विनंती आहे, आपल्या मुख्याध्यापकांनी आपल्याला ताबडतोब बोलवलेला आहे. धावत या, पळा लवकर. हा 15 दिवस चाललेला खटाटोप, आपण खूप परिश्रम केलं. सन्माननीय मान्यवरांच्या समोर आपण यावं, ते आपल्याला पाहू इच्छितात. हा सोहळा ज्यांनी इथे हा साकारला त्या सर्व कर्मचाऱ्यांना ते भेटू इच्छितात. आपण ताबडतोब या. यानंतर लवकर वेळ घेतला आपण. RST माध्यमिक विद्यालय सन्माननीय हे विज्ञान प्रदर्शन आयोजक शाळा यांनी सर्वांनी यायचंय. हर्षवर्धनी विद्यालय आपण देखील तयार राहा. मॅडम, आपला स्टाफ आपण सर्वांनी तात्काळ रेडी राहायचं. तयार व्हा लवकर. श्री हर्षवर्धनी विद्यालय अनिता केडी मॅडम, चौफेर नजर ज्यांची फिरत होती दिवस रात्र, सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्या गरजा पूर्ण करायच्या ज्या पाहत होत्या त्या अनिता केडी मॅडम यांनी ताबडतोब आपल्या सर्व सहकार्यांना घेऊन मंचावरती यायचंय. आता सन्मानित होत आहे RST माध्यमिक विद्यालयाचा वृंद. आणि धन्यवाद, खूप खूप छान सहकार्य झालं आपल्या सर्वांचं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर श्री हर्षवर्धनी सर्व शिक्षक वृंद, केडी मॅडम, म्हात्रे मॅडम, RST ज्युनियर कॉलेज आणि स्वामी विवेकानंदच्या मुख्याध्यापिका गौरी शिगोल मॅडम, सर्वांनी स्टेज जवळ या. धरण फुटलं एवढा एकदम वर्ग. बसा खाली, बसा आपण.